आवाज मानदेशाचा। गंगोती तालुका माण येथील पोलीस पाटील सौ वैशाली राहुल झिमल यांना पोलीस पाटील क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय अहिल्या रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। अहिल्यादेवी सामाजिक आणि शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपणवर, ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकळे, सद्गुरू श्री श्री साखर राजेवाडी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर, प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, शाहूवाडीचे योगीराज गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श माता तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, उद्योजक, सेवा, शिक्षण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। गंगोती गावच्या पोलीस पाटील सौ वैशाली राहुल झिमल यांना राज्यस्तरीय अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी आपल्या 7 वर्षांच्या पोलीस पाटील कार्यकाळात गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम चोखपणे बजावत महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना अनेक कामांमध्ये मदत करण्याचे काम करत गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पारदर्शकपणे केले होते, म्हणून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे। यावेळी आरटीओ इन्स्पेक्टर सौरभ दडस, रवींद्र कोकरे, बाळासाहेब खरात, उत्तमराव गलांडे, अशोकराव शेंडिगे, विजय वाटेगावकर, हनुमंतराव दुधाळ, शंकर वीरकर, आबासाहेब गावडे, संभाजी काकडे, एमडी दडस सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।